सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण 7 मिनिटाची सेवा कशी करायची आहे ते बघणार आहोत. कारण वेळ ही सगळ्याकडेच कमी आहे, त्यामुळे आपणाला सेवा तर करायची आहे, पण वेळ कमी आहे. त्यामुळे 7 मिनिटाची सेवा आणि त्याचे फळ काय काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थांची 7 मिनिटाची सेवा आणि त्याचे फळ. श्री स्वामी समर्थ हे कृपाळू, करुणासागर आणि भक्तवत्सल सद्गुरू आहेत. अल्प वेळात शुद्ध भावनेने केलेली सेवा देखील ते स्वीकारतात. दैनंदिन जीवनातील धावपळीत प्रत्येकाला दीर्घ पूजा करणे शक्य नसते. अशा वेळी 7 मिनिटाची सेवा ही अतिशय उपयुक्त आणि फलदायी ठरते. 7 मिनिटाची सेवा आता मी क्रमाने सांगणार आहे, तरी तुम्ही लक्ष देऊन नीट ऐका आणि त्याप्रमाणे तुम्ही सेवा करा. नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज चमत्कार दाखवतील, काहीतरी फळ देतीलच नक्की. पहिला मिनिट, नामस्मरण. डोळे मिटून शांत बसावे आणि मनात किंवा हळू आवाजात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नामजप करावा. मनातील विचार हळूहळू शांत होऊ द्यावेत. दुसरा मिनिट, ध्यान. स्वामींचे तेजस्वी करुणामय रूप डोळ्यासमोर आणावे. त्यांच्या चरणाशी आपण नतमस्तक आहोत अशी भावना ठेवावी. तिसरा मिनिट, प्रार्थना. हे स्वामी समर्था, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर कर. मला योग्य मार्ग दाखव. माझ्याकडून चुकत असेल तर क्षमा कर, अशी मनापासून प्रार्थना करावी. चौथा मिनिट, कृतज्ञता. आजपर्यंत मिळालेल्या सर्व कृपासाठी, आरोग्यासाठी, कुटुंबासाठी, अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी स्वामींचे मनापासून आभार मानावेत. पाचवा मिनिट, स्वामी मंत्र. एकाग्रतेने किमान 5 ते 11 वेळा म्हणावे. अक्कलकोट स्वामी समर्थ. सहावा मिनिट, समर्पण. आपले सुख, दुःख, चिंता, इच्छा सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करावे आणि तुमची इच्छा तीच माझी इच्छा अशी भावना ठेवावी. सातवा मिनिट, शांती. काही क्षण पूर्ण शांत बसावे. मनात स्वामीच्या उपस्थितीचा अनुभव घ्यावा आणि सेवेला पूर्णत्व द्यावे. आता आपण इथपर्यंत सेवा केलेली आहे, तर आता या सेवेचे फळ काय आहे ते आता तुम्हाला पुढे मी सांगणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही 7 मिनिटाची सेवा नियमित केली तर आपणाला मनाला शांती आणि स्थैर्य मिळते. भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात. निर्णय घेण्याची शक्ती व आत्मविश्वास वाढतो. संकटात योग्य मार्गदर्शन मिळते.